पॅलेडियमचं लोकेशन हे सुंदर आहेच. कोथरूडमध्ये सिटी प्राईड थिएटरच्या समोर अत्यंत प्रीमियम आणि प्राईम अशा ठिकाणी असलेली ही जागा. आणि हे डिझाईन करताना आम्हाला आमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट होती की इथे फक्त चांगली बिल्डिंग, लोकांना घर घ्यावंसं वाटेल अशी इमारत न करता ज्या ठिकाणी घर घेतल्याचा अभिमान लोकांना वाटेल अशा पद्धतीचं इथे एक स्ट्रक्चर तयार व्हावं. हे करत असताना तुम्ही जर बारकाईने या डिझाईनकडे बघितलं तर कमीत कमी स्ट्रेट लाईनचा उपयोग किंवा सरळ लाईन्सचा उपयोग आपण केला. निसर्गामध्ये जसं आपण बघतो की कर्व्ज ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि स्ट्रेट लाईनच्या अभावानेच निसर्गामध्ये दिसतात, जी मानवनिर्मित गोष्ट आहे. इथे आम्ही कर्व्सचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. त्याला आर्किटेक्चरल लँग्वेजमध्ये आम्ही ऑर्गॅनिक आर्किटेक्चर म्हणतो. एवढंच नाही, पॅलेडियममध्ये असलेल्या ॲम्युनिटीज, स्पेसिफिकेशन ही जर तुम्ही बघितली तर कुठल्याही इतर स्कीमपेक्षा ती जास्त उजवी आहे. आणि फक्त ती मटेरियल्सच्या फॉर्ममध्ये ॲम्युनिटीज आणि स्पेसिफिकेशन नसून त्याचं डिझाईन ओरिएंटेशन जे आहे यामध्ये देखील ते आम्ही जास्तीत जास्त प्रीमियम करायचा प्रयत्न केला आहे. जसं की 3 लेवलचं पार्किंग आम्ही इथे दिलेलं आहे. मेकॅनिकल पार्किंगचा वापर इथे पार्किंगचं मॅक्झिमायझेशन करण्याकरता आम्ही इथे करत आहोत. भूकंपरोधक इमारत ही असणार आहे आणि त्या हिशोबाने आम्ही बिल्डिंग डिझाईन केलेली आहे. प्रत्येक अपार्टमेंट हे सगळ्या बाजूनी ओपन किंवा मोकळं राहील आणि जास्तीत जास्त नैसर्गिक हवा आणि उजेड वापरतील अशा पद्धतीचे प्लॅन्स आम्ही इथे बसवलेले आहेत. या सगळ्याकरता कॉस्टिंग जरी जास्त आलं तरीसुद्धा अशाच पद्धतीची बिल्डिंग करायची की जी या भागामधली सगळ्यात प्रीमियम इमारत होईल असंच आम्ही ठरवलेलं होतं आणि तसंच डेव्हलपरकडून ब्रीफ देखील आम्हाला देण्यात आलेलं होतं. पॅलेडियम ही या सगळ्याच अर्थाने, या सगळ्याच निकषांवर खरी उतरेल आणि कोथरूड भागामधली सगळ्यात प्रीमियम इमारत म्हणून ओळखली जाईल याची मला नक्कीच खात्री आहे.